नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 40. पुढं दत्तूची मॅट्रिकची परीक्षा पास होऊन त्यानं नोकरी धरावी असं वाटलं आणि गोपाळ व नाना यांना इंग्रजी शिकण्याकरिता बेळगावला आपल्या जवळ आणलं. ते तिघे हाताने स्वयंपाक करून राहू लागले. यमुनाक्का ही तोपर्यंत 11 ते 12 वर्षांची झाली होती. तेव्हा तिचं दत्तूशी लग्न करून टाकावं असं श्रीपाद पंतांनी ठरवलं. या गोष्टीची वाटाघाट घरात चालत असल्यामुळे आणि दत्तू ही मामाच्याच घरात वाढलेला असल्यामुळे दत्तूशीच लग्न करावं असं यमुनक्कालाही वाटू लागलं आणि त्याप्रमाणे तिनं सुंदरक्का मावशीपाशी बोलूनही दाखवलं. परंतु बाळेकुंद्रीकरांची स्थिती या सुमाराला फारच खालावलेली असल्यामुळे यमुनक्काला दत्तूला देण्याचा विचार श्रीपाद पंतांच्या स्नेही मंडळींना पसंत पडला नाही. कारण श्रीपाद पंतांची सुस्थिती असून त्यांचा नावलौकिकही चांगला होता. तेव्हा दत्तूसारख्या दरिद्री मुलाला आपली मुलगी देण्यापेक्षा श्रीपाद पंतांनी तिला विहिरीत लोटून दिलेली बरी असं म्हणण्यापर्यंत काही उथळ मनोवृत्तीच्या माणसांची मजल गेली. पण श्रीपाद पंत फार शांत, दूरदर्शी आणि खंबीर वृत्तीचे ग्रहस्थ होते. त्यांचं दत्तूवर पुत्रवत प्रेम असून त्याच्या अंगच्या विविध गुणांची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि त्याला आपल्या देखरेखीखाली शिक्षण देऊन आणि योग्य वळण लावून त्याच्या भावी उन्नतीचा पाया त्यांनीच घालून दिला होता. तेव्हा वरवर पाहणाऱ्या अविचारी माणसांच्या असल्या प्रलापाना भीक घालणारे ते नव्हते. काही आक्षेपकांना तर तितकीच वेळ आली तर माझ्या भाकरीतील अर्धी भाकर मी तिला देईन, पण दत्तूशीच तिचं लग्न लावीन असंही त्याने निक्षून सांगितलं आणि यमुनक्काला दत्तूलाच देण्याचं ठरवलं. या त्यांच्या बेताला त्यांची वडील बहीण सुंदराक्का आणि त्यांच्या मातोश्री यांचा मात्र पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे इतर कोणाच्या म्हणण्याला भीक न घालता त्यांनी तो बेत निश्चित केला. याप्रमाणे दत्तूचं लग्न करण्याचं मामाने ठरवलं खरं, पण दत्तूच्या बाजूनं मुख्य अडचण म्हणजे लग्नाच्या खर्चाची आणि मुलीच्या अंगावर रीतीप्रमाणे काहीतरी दागदागिने घालण्याची. तेव्हा ही अडचण दूर करण्याकरता मामानी दोन्ही बाजूकडील खर्च आपणच करून सालंकृत कन्यादान करण्याचं ठरवलं. यावेळी मामांचा मोठा मुलगा नरसिंह उर्फ नाना यालाही पुष्कळ मुली सांगून येत होत्या. तेव्हा त्याचंही लग्न उरकून त्याच्या आणि यमुनक्काच्या अशा दोन्हीही लग्नाचे समारंभ एकाच वेळी उरकून घेतल्यास खर्चाचीही बरीच बचत होईल या विचारानं मामांनी दोघांचीही लग्न एकाच वेळी करण्याचा बेत नक्की केला आणि हुकेरी येथील सद्गृहस्थ कल्लोपंत गोविंद मुतालिक यांची कन्या निश्चित करून नानाचे आणि यमुनक्काचे अशी दोन्ही लग्न एकाच वेळी रायबाग मुक्कामी करण्याचं ठरवलं. इकडं दत्तूच्या घरच्या मंडळींना श्रीपाद पंत आपली मुलगी दत्तूला देत आहेत हे पाहून आनंद झाला. पण मामानी दोन्ही बाजूचा खर्च करून सालंकृत कन्यादान करून त्याचं लग्न व्हावं या गोष्टीचा त्यांना फार विषाद वाटला. त्यातल्या त्यात पंतांचे आजोबा बाळकृष्ण पंत यांच्या मानी स्वभावामुळे त्यांना तर ती गोष्ट मुळीच पसंत पडली नाही. ते फार कर्तबगार असून दुष्काळापूर्वी त्यांची स्थिती भरभराटीची होती आणि त्यांचा नावलौकिकही फार मोठा होता. तेव्हा ज्या दत्तूच्या जन्माच्या वेळेला त्यांनी आपल्या मातोश्री जानकीबाई यांना प्रपौत्र दर्शन झाल्यामुळे कनकाभिषेक केलेला होता, त्याच दत्तूचं लग्न दुसऱ्यानं खर्च करून व्हावं, सालंकृत कन्यादान व्हावं ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागून राहिली. पण त्यांच्याजवळ
लग्नाच्या खर्चाला लागणारे पैसेही नव्हते. इतकंच नव्हे तर त्यांना 4-5 वर्षात स्वतःचे आणि जामीनकीचे बरेच कर्जही झालेले होते. तेव्हा नाईलाजानं त्यांनी श्रीपाद पंतांचं म्हणणं कबूल केलं आणि रायबाग मुक्कामी शके 1804 वैशाख वद्य प्रतिपदा रोजी पंतांचं लग्न यमुनाकाशी होण्याचं निश्चित झालं. पण पंतांच्या घराण्यातील मंडळींना ही गोष्ट मनापासून आवडली नसल्यामुळे कुणालाही या लग्नाच्या बाबतीत उमेद वाटत नव्हती. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादवी.